डायरेक्शन मध्ये आहे? इथं लिहिली आहे नॉर्थ. नॉर्थ. नॉर्थ म्हणजे प्लस वाय की मायनस वाय लिहू? प्लस वाय. हा प्लस वाय. आणि किती त्याचा स्पीड? तर 300. मग प्लस 300 आणि वाय ॲक्सिसच्या अलॉंग जो युनिट वेक्टर असतो तो असतो जे कॅप. बर आता मला सांगा जो विंडचा स्पीड आहे, विंड इज ट्रॅव्हलिंग अलॉंग विच डायरेक्शन? विंड इज ट्रॅव्हलिंग अलॉंग विच डायरेक्शन बोलो? इट इज ट्रॅव्हलिंग अलॉंग मायनस एक्स डायरेक्शन. मग एक्स ॲक्सिसच्या अलॉंग जो युनिट वेक्टर असतो तो असतो मायनस आय कॅप. व्हॅल्यू किती आहे? 100 kmph. ओके. सो मग बघा व्ही पी जी तर प्लस 300 जे कॅप लिहिला. प्लेनची विथ रिस्पेक्ट टू विंड व्हेलॉसिटी आपल्याला लिहायची आहे. दोघांची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आपण काढतोय, तर हा फॉर्म्युला मला नाही वापरता येते आता. तर मी डायरेक्ट जी व्हॅल्यू होती प्लस 300 जे कॅप मायनस 100 आणि एक्स ॲक्सिसच्या अलॉंग आहे म्हणून आय कॅप घेतला. ठीक आहे. सो आता नाव द क्वेश्चन कम्स इन टू द माइंड. हा फॉर्म्युला का नाही वापरला? तर हा फॉर्म्युला त्याच वेळेस वापरायचा ज्यावेळेस दोन ऑब्जेक्टच्या व्हेलॉसिटी ह्या पॅरलल असतील एकमेकांना किंवा अँटी पॅरलल असेल. म्हणजे थीटा एक तर 0 डिग्री पाहिजे किंवा थीटा एक तर 180 डिग्री पाहिजे. बाकी याच्या व्यतिरिक्त जर वेगळे अँगल असतील तर आपण डायरेक्ट जे कॅप आय कॅपच्या कॉम्पोनंटमध्ये त्या व्हॅल्यूज घ्यायच्या. ओके फाईन. किती नंबरचा प्रश्न होता आणि किती नंबर पेज होतं मला सांगा? क्वेश्चन नंबर 37, पेज नंबर 57. ओके जस्ट अ मिनिट. पेज नंबर 57वर मी येतो आणि तिथं मग माझी जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू मी इथं टाकली. बरं आता रिलेटिव्ह व्हेलॉसिटीच्या कन्सेप्टकडे येतो परत एकदा. एकच मिनिट. हां, velocity of plane with respect to aeroplane with respect to wind. सो मग प्लेनची विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आपण घेतली प्लस 300 जे कॅप आणि विंडची विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड ती घेतली 100 आय कॅप. ओके ओके ओके. हां बच्चा पार्टी, एक जस्ट छोटीशी मिस्टेक माझ्याकडनं झाली की हा फॉर्म्युला डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये आपल्याला वापरता येत नव्हता. आता इथं मला युनिट व्हेक्टर्स घ्यावे लागले जे कॅप आय कॅप. पण एक छोटीशी मिस्टेक काय, तर हे जे मायनस साईन आहे दोघांमधलं सबट्रॅक्शनचं ते कंटिन्यू करायचं होतं आणि याचं -100 आय कॅप जे की आपण मायनस एक्स डायरेक्शनमध्ये जातोय म्हणून ते पण कंटिन्यू करायचं. म्हणून माझा आन्सर बनतंय मायनस मायनस प्लस बनेल. तर 100 आय कॅप प्लस 300 जे कॅप ही झाली माझी व्हेलॉसिटी ऑफ प्लेन विथ रिस्पेक्ट टू विंड. काय छोटीशी मिस्टेक झाली होती कळलं? तर हा जो डिफरन्सचा साईन आहे तो जसेच तसं घ्यायचा होता, मी जो घेतला नव्हता. आणि मायनस ऑफ 100 आय कॅप जे की एक्स डायरेक्शनमध्ये होतं. मग आता ह्याचं मॅग्निट्यूड कसं काढणार? हे झालं माझ्यासाठी व्हेलॉसिटी ऑफ वेक्टर. पण याचं मॅग्निट्यूड जर काढायचं म्हटलं तर कुठल्याही वेक्टरचं मॅग्निट्यूड आपण कसं काढतो? तर स्क्वेअर रूट ऑफ 100चा स्क्वेअर एक्स ॲक्सिस कॉम्पोनेंटचा स्क्वेअर प्लस वाई एक्सिस कॉम्पोनेंटचा स्क्वेअर. बच्चा पार्टी, अभी ये नंबर बढ़ा जाएगा आप लोगों के लिए. बड़ा नंबर जाता है तो जाने दो. या फिर इसको ऐसा लिखने का 1 × 10⁻² 100 आहे त्याचा कोण स्क्वेअर प्लस याला पण 3 × 10⁻² त्याचा स्क्वेअर. 300 होता 3 × 10⁻² त्याचा स्क्वेअर लिहिला. मग आता स्क्वेअर रूट ऑफ, बच्चा पार्टी लोग यहाँ पे देखो 1 चा स्क्वेअर 1, 10 × 2 त्याचा स्क्वेअर 10⁻4 बनला प्लस 3 चा स्क्वेअर 9, 10 × 2 त्याचा पॉवर 4. मग दोघांमधनं कोण कॉमन निघेल आपला बघा? 10⁻4 10⁻4. आतमध्ये कोण राहिला सांगा बच्चा पार्टी लोक? 10⁻4 जर कॉमन निघाला तर आतमध्ये कुणाची ॲडिशन राहिली? 1 + 9. 9. करेक्ट. 1 + 9 इज नथिंग बट 10. 10 × 10⁻4. आई बात समझ में? देखो मॅग्निट्यूड निकालना आहे. मॅग्निट्यूड म्हणजे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस कॉम्पोनंटचा आपण मॅग्निट्यूड घेतलंय. आणि बच्चा पार्टी लोक कधी पण लक्षात ठेवा, ज्या वेळेस मल्टिप्लिकेशन असतं दोन टर्म्समध्ये त्यावेळेस तुम्ही त्याला सेपरेट आउट करू शकता. तर √10 × √10⁻4. आता √10ची व्हॅल्यू किती असते? तर बाय डिफॉल्ट 3.142 लिहून टाकायची, आपली पायची व्हॅल्यू लिहायची आणि इंटू 10⁻4 त्याचा स्क्वेअर रूट जर घेतला तर त्याचा हाफ करायचा, ते बनतो 10⁻2. बघा मी
हाफ केलाय बरं की तर पॉवरचा हाफ केलाय, 10चा हाफ नाही केला, 10चा हाफ 5 नाही लिहिलं मी, समजून घ्या. आणि इथं √10ची व्हॅल्यू सेपरेट लिहिली. मग आता तुम्ही जर ह्याला 3.142ला 10⁻² ने मल्टिप्लाय केलं तर हे बनेल 314.2 km/h. हा झाला स्पीड आणि त्याचा मॅग्निट्यूड. लॉजिक समजलं? हे बघा, मी आणखी एक लॉजिक देतो, त्याच्यातनं आयडिया तुम्हाला क्लिअर होईल. लय लोड घ्यायचा नाही, मी आणखी एक न्यूमेरिकल घेणार आहे. बरं, आता डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय असेल असं आपल्याला विचारतंय. तर डायरेक्शन घेताना बच्चा पार्टी लोक किंवा आता प्लेनची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू विंड ही जर घ्यायची म्हटलं तर काय करेल, हे इकडे बघा, एकच मिनिट हा, मी इथे एक्सप्लेन करतो तो कन्सेप्ट. आता वारं असं वाहतंय, हे बघा पिवळ्या डायरेक्शनमध्ये दाखवलंय, वारं असं वाहतंय, प्लेन असं चाललंय. पण जर आपण ग्राउंडवर असेल तर आपल्याला असं दिसेल का? नाही, आपल्याला असं दिसेल की असं तिरकं तिरकं चाललंय. म्हणजे वारं आहे ना त्या प्लेनला असं डाव्या बाजूला घेऊन चाललंय, पण आपण सरळ जाण्याचा प्रयत्न करतो, हे आपल्याला ग्राउंडवर दिसेल. सो दिस इज व्हेलॉसिटी ऑफ प्लेन विथ रिस्पेक्ट टू विंड. मग याने जो अँगल तयार केलेला असतो हा व्हर्टिकल सोबत, हा थीटा अँगल काढायचा. मग आता ही व्हॅल्यू आहे 100, ही व्हॅल्यू आहे 300. तर तुम्ही असं काढू शकता अँगल, व्हर्टिकल सोबत काढा किंवा इथे हॉरिझॉन्टल सोबत काढा, हा अँगल काढा, कसंही काढा. म्हणजे हा अल्फा घेऊ सपोज, हा काढा किंवा हा काढा. सो दैट गिव्स मी द डायरेक्शन. सो आई वुड लाइक टू राइट डाउन, मैं यहाँ पे लिखूंगा. देखो एक ट्रायंगल फॉर्म हुआ वहाँ पे, ये ऐसा, ये जो था ये मेरा था 300 kmph एरोप्लेनचा स्पीड होता. आणि हा जो स्पीड होता इकडे जाण्याचा हा विंडचा स्पीड होता, विंडचा स्पीड होता 100 kmph मायनस होता. तर मग हा थीटा जर काढायचा म्हटला तर यू कॅन हॅव दिस ट्रायंगल अपोजिट अपॉन ॲडजसेंट, असं तुम्ही करू शकता. मग तुम्ही म्हणताल की व्हर्टिकल सोबत किंवा नॉर्थ सोबत एवढा अँगल बनवलाय त्याने सपोज, ठीक आहे. सो थीटा आपण टॅन थीटा घेतो इथं, टॅन थीटा इज इक्वल्स टू, बोलो अपोजिट साईड हे 100 आहे, हेच उचलून इथं टाकला 100, हे बघा हे 100 उचलायचं आणि इकडे घेऊन जायचं. सो टॅन थीटा इज इक्वल्स टू अपोजिट अपॉन क्या, एडजेसेंट. सो अपोजिट वाला कितना है फिर 100, एडजेसेंट वाला कितना है 300. सो टैन थीटा, सो थीटा इज इक्वल्स टू टैन इनवर्स ऑफ, यहाँ पे 0 0 कट कर दो, थीटा इज इक्वल्स टू टैन इनवर्स ऑफ 1/3 असं येईल, जमेल. सो थीटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ 0.33. आता हा अँगल कुणासोबत बनवलाय, कुणी बनवलाय, तर हा जो होता माझ्यासाठी हा वेलॉसिटी ऑफ प्लेन विथ रिस्पेक्ट टू विंड होता, त्याने नॉर्थ साईड बरोबर, कारण ही साईड आपली नॉर्थ होती आणि हा वेलॉसिटी ऑफ प्लेन विथ रिस्पेक्ट टू विंड आहे, हा थीटा अँगल त्याने नॉर्थ डायरेक्शन सोबत बनवलाय. म्हणजे तुमच्यावर ठरलं ते तुम्ही कशासोबत घेतलाय तो अँगल. ओके फाईन. हा जर घेतला अल्फा तर हा तो वेस्ट सोबत बनवेल, हा ईस्ट डायरेक्शन आहे, हा साऊथ आहे. ओके फाईन. बच्चा पार्टी कर पाओगे? काल नॅचरल टँजंट शिकवलंय, सॉरी नॅचरल टँजंट शिकवलंय काल, आठवतंय का? 0.33 म्हणजे 0.3300, ही व्हॅल्यू किती डिग्री आणि किती मिनिटाला आहे, कुणी पाहून सांगेल का आत्ता लगेच? माझं आणि त्यांचं आन्सर व्हॅरी होऊ शकतं. सिद्धी कुणी पाहून सांगू शकतं का आत्ता? सृष्टी काल नॅचरल टँजंट शिकवलंय, पाहून सांगता येईल का 0.33 व्हॅल्यू किती डिग्री आणि किती मिनिटसाठी आहे? हॅलो, एम आय ऑडिबल? स्क्रीन दिसतीये ना सर्वांना? मग सांगा मला, आन्सर सांगा. कुणी सांगण्याचा प्रयत्न करतंय का? नसेल तर मग मला पुढे जायला. कुणी सांगण्याचा प्रयत्न करतंय का की जाऊ मी पुढे?
बरं, आय डोंट थिंक एनीवन इज लुकिंग आफ्टर इट, सो आय वुड लाईक टू गो विथ नेक्स्ट क्वेश्चन. तेवढा पार्ट मी आज कवर करणार आहे. बरं, ह्या संडेच्या एक्झामसाठी सर्वांनी काय करायचं आता, मी सिलेबस इथंच लिहितो आपला फिजिक्सचा. हे बघा, जो पार्ट झालाय त्या पार्टवर मी प्रश्न नसतो टाकत. आता टाइप्स ऑफ वेक्टर करायचे सर्वांनी चांगले. टाइप्स ऑफ वेक्टर म्हणजे लाईक इक्वल वेक्टर, पॅरलल वेक्टर, निगेटिव्ह वेक्टर, अँटी पॅरलल वेक्टर, झिरो वेक्टर, नल वेक्टर. तर हे जे टाइप्स ऑफ वेक्टर आहे ते करायचे. त्यानंतर मी तुम्हाला काय शिकवलं, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, रिलेटिव्ह मोशन झालं आपलं. हे जे रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचे कन्सेप्ट आहेत ते झाले रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचे कन्सेप्ट. त्यानंतर अजून काय काय झालं आहे बाबा, ह्या वीकमध्ये आपण टाइप्स ऑफ वेक्टर, त्याच्यापूर्वी रिझॉल्युशन ऑफ वेक्टर्स एक घेतलं आपण. रिझॉल्युशन ऑफ वेक्टर, कसे वेक्टरला रिझॉल्व करायचं, मग ते 2D मध्ये असू देत किंवा 3 डायमेन्शनलमध्ये असू देत, हे कन्सेप्ट पण मी घेतले. ते पण क्वेश्चन्स तुम्हाला याच्यात पाहायला मिळतील. ठीक आहे. सो आय एक्सपेक्ट की तुम्हा लोकांनी ह्या टर्मसोबत जावं. ह्या संडेच्या टेस्टसाठी, संडे टेस्टसाठी हा फिजिक्ससाठीचा सिलेबस असेल. चॅप्टर आहे मॅथमॅटिकल मेथड्स, तोच चालू आहे आपला स्केलर अँड वेक्टरमधला. आणि त्यातलं हे कन्सेप्ट टाकलेत. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी हे थोडंसं आता मागच्या चॅप्टरमध्ये पण आहे आणि ह्या चॅप्टरमध्ये पण आहे, मोशन इन प्लेनमध्ये. आणि तेवढं तुम्ही घ्यावं. टाइप्स ऑफ मोशन पण घेतलेत मी, की 1D मध्ये काय, 2D मध्ये काय, 3D मध्ये काय. बरं, तर आत्ता एक तो जो प्रश्न आहे रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचा तो कवर करूयात. सो क्वेश्चन नंबर 38 आहे. ज्यांच्याकडे बुक आहे त्यांनी पेज नंबर 57 ओपन करू शकता. हॅलो बच्चा पाटील लोक, आहे ना, आपलं कनेक्शन चालू आहे ना बाबा. हो श्रेयस, साक्षी झोपले नाही ना, प्रेम, साक्षीजी, श्रावणी, सिद्धी, शिवराज. Yes, sir. ओके. सो क्वेश्चन नंबर 38, पेज नंबर 57. मग मी आता लिहिणार आहे क्वेश्चन. ए ट्रेन इज मूव्हिंग ईस्टवर्ड. बघा, सोप्या आहेत गोष्टी, सो फक्त लॉजिक लावायचं. ईस्टवर्डला मूव्ह करतीये 10 मीटर पर सेकंडने, ॲट 10 मीटर पर सेकंड. ए वेटर इज वॉकिंग ईस्टवर्ड. वेटर म्हणजे आता काहीतरी हॉटेल बिटेल दिसतंय, ट्रेनमधलं हॉटेल दिसतंय हे. ए वेटर इज वॉकिंग ईस्टवर्ड at 1.2 meter per second, and a fly is charging towards the north. फ्लाय म्हणजे माशी पण आहे बाबा. अरे बापरे, हे असं जर फिजिक्स शिकायचं म्हणल्यावर मग डोक्याला मुंग्या येऊन जातील आपल्या. ए फ्लाय इज चार्जिंग टुवर्ड्स नॉर्थ अक्रॉस द वेटर स्ट्रे. टुवर्ड द नॉर्थ अक्रॉस दी वेटर स्ट्रे. बरं, अक्रॉस कसं बघूयात आपण आता, व्हिज्युअलाइज करू. वेटर स्ट्रे आणि पुढे काय म्हटलंय, वेटर स्ट्रे ॲट, त्याची व्हेलॉसिटी पण दिली आहे बाबा. माशी किती व्हेलॉसिटीने उडतीये. व्हॉट इज द व्हेलॉसिटी ऑफ फ्लाय रिलेटिव्ह टू अर्थ. फाइंड व्हेलॉसिटी ऑफ दॅट फ्लाय विथ रिस्पेक्ट टू अर्थ, किंवा आपण असं म्हणू व्हेलॉसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, कारण आपल्याला ग्राउंड म्हणायची सवय लागलेली आहे. A train is moving eastward at 10 meter per second. Waiter is walking eastward at 1.2 meter per second. बरं, दोघं ईस्टवर्डच चाललेत. बरं, ट्रेन इज ऑल्सो मुव्हिंग इन द ईस्टवर्ड डायरेक्शन. व्हेलॉसिटी ऑफ वेटर आहे विथ रिस्पेक्ट टू ट्रेन. बरं, ती पण दिली आहे. हां, तर मग ट्रेनची व्हेलॉसिटी दिली आहे, वेटरची व्हेलॉसिटी दिली आहे आणि फ्लायची व्हेलॉसिटी दिली आहे टुवर्ड द नॉर्थ अक्रॉस द वेटर स्ट्रे ॲट 2 मीटर पर सेकंड. बरं, मग आता बच्चा पार्टी, हे बघा, आपली जी ट्रेन आहे ती कुठल्या डायरेक्शनमध्ये चालली आहे ती मी पहिल्यांदा काढतो. सो डायरेक्शन माहीत करण्यासाठी आपल्याला आता डायरेक्शनचं ते नकाशा वाचन माहीत पाहिजे. नकाशा वाचन इथं करतो पटकन. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. हां, ट्रेन कुठल्या डायरेक्शनमध्ये चालली आहे, ईस्ट डायरेक्शनमध्ये. किती स्पीडने चालली आहे ट्रेन, चालली आहे ईस्ट डायरेक्शनमध्ये. ओके,
जुग 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 आगीनं गाडी धुरांच्या रेषा हवेत सोडी ही चालली आहे ईस्ट डायरेक्शनमध्ये. दिस इज वेलोसिटी ऑफ ट्रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ओके, पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन मेरे लिए, पॉझिटिव्ह एक्स इस डायरेक्शन में है तो पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. बराबर. ट्रेनची वेलोसिटी किती दिली आहे 10 मीटर पर सेकंड. सो शल आय राईट प्लस 10 आय कॅप. डायरेक्ट लिहून मोकळा होतो प्लस 10 आय कॅप. आय कॅप का तर युनिट वेक्टर विच शोज द डायरेक्शन. डायरेक्शन है पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. ठीक आहे. हां, वेलोसिटी ऑफ ट्रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. बरं, आता वेटर इज वॉकिंग ईस्टवर्ड at 1.2 meter per second and fly is charging toward the north across the वेटर्स ट्रे. आता ही ईस्टवर्ड चालली आहे. फ्लाय नॉर्थकडे धावती असं ते म्हणता येते. फ्लाइंग टुवर्ड्स नॉर्थ. बरं, ठीक आहे. असं ट्रीट करतो की वेलोसिटी ऑफ वेटर इज ऑल्सो ईस्टवर्ड. वेलोसिटी ऑफ वेटर जी आहे ती विथ रिस्पेक्ट टू ट्रेन आहे, म्हणजे ट्रेनशी रिलेटेड दिलेली ती. तर कारण तो ट्रेनमध्ये असेल तर त्याची वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू ट्रेनचा स्पीड येणार. ती किती दिली आहे 1.2 मीटर पर सेकंड. मग 1.2 मीटर पर सेकंड म्हणजे आता बघा ही पण पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये चालली आहे, वेटर पण त्याच डायरेक्शनमध्ये चालला आहे. जर ट्रेन ईस्टमध्ये चालली आहे वेटर पण ईस्टमध्येच चालला आहे. सो प्लस 1.2 आय कॅप ऐसा लिहा वेलोसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू ट्रेन. आता ते म्हणतात की जी फ्लाय आहे म्हणजे जी आपली माशी उडती आहे चार्जिंग टुवर्ड द नॉर्थ अक्रॉस द वेटर स्ट्रे ॲट 2 मीटर पर सेकंड. तर मग वेलोसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू वेटर ती घेऊयात 2 मीटर पर सेकंड. ठीक आहे. आणि ती कुठल्या डायरेक्शनमध्ये चालली आता फ्लायची वेलोसिटी तर विथ रिस्पेक्ट टू वेटर. तर ती पण वेटरच्या अक्रॉस मूव्ह होती आहे पण टुवर्ड द नॉर्थ चालली आहे. टुवर्ड द नॉर्थ म्हणजे वरती चालली आहे आणि अक्रॉस म्हणजे त्याला पास करून चालली आहे असं दिसतंय. मग ती पॉझिटिव्ह हां असं दाखवतो मी. हे बघा, मग हे दोघं आता ईस्टमध्ये. हा कोण वेटर, ही कोण ट्रेन. आणि आपली जी फ्लाय आहे ना, फ्लाय म्हणजे आपली जी माशी आहे ती नॉर्थ चालली अक्रॉस ह्या वेटरला क्रॉस करून. मग ही पॉझिटिव्ह वाय डायरेक्शनमध्ये चालली आहे. मग पॉझिटिव्ह वाय डायरेक्शन म्हटलं तर प्लस 2 जे कॅप घेतो इथे. कळतंय का. पण ही जी वेलोसिटी आहे ही फ्लायची वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू वेटर आहे, वेटरची वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू ट्रेन आहे, ट्रेनची वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आहे. सो प्लस 10 आई कैप प्लस 1.2 आई कैप एंड प्लस 2 जे कैप. अभी अपन से क्या पूछा है वेलोसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड असं विचारलं आपल्याला. मग आता ती जर काढायची म्हटलं तर काय ऑप्शन घ्यायचं. वेलोसिटी ऑफ फ्लाय मी इथं लिहितो वेलोसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. मग कसं लिहिणार रे बाबा, लिहिताना कसं लिहिणार. किंवा हे बघा आता इथं फ्लायची वेलोसिटी दिलेली आहे. मग फ्लायची वेलोसिटी लिहिताना मी असं लिहू का वेलोसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू वेटर ही दिलेली आहे. मग मी असं लिहितो वेलोसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड माइनस वेलोसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू वेलोसिटी ऑफ, यहाँ पे जस्ट एक गड़बड़ हो गया, वेलोसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आणि इथं लिहितो वेलोसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. मग फ्लायची वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड काढायची आहे तुम्हाला, ही काढायची आहे. फ्लायची वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू वेटर माहिती आहे, ही टर्म इकडे आली. मग मी असं लिहितो लिहिताना आता वेलोसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड इज इक्वल्स टू वेलोसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू वेटर प्लस वेलोसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. हा मायनस साईन इकडे आला प्लस झाला. आता वेलोसिटी ऑफ फ्लाय माशी विथ रिस्पेक्ट टू वेटर ही माहिती आहे व्हॅल्यू 2 जे कॅप. पण वेटर विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड माहिती आहे का नाही. मग हे कसं काढणार बाबा. तर मग याच्यासाठी आणखी एक फॉर्म्युला वापरता येईल का. काय फॉर्म्युला तर हे बघा, हे इक्वेशन 1 लिहितो मी सपोज. आता वेलोसिटी ऑफ मी असं लिहितो वेटर अँड ट्रेन. आपण वेटर अँड ट्रेनची वेलोसिटी घेतलेली का. यस, वेलोसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू ट्रेन. तो इसको लिखूंगा वेलोसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड माइनस वेलोसिटी ऑफ ट्रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. कॉल इट एज इक्वेशन 2. तो ये जो जस्ट अ मिनिट, हा जो 2 लिहिला आहे ना त्याच्याऐवजी काय करतो हे बघा, मला हा मिळतो इथे हा. मग ही टर्म इकडे जाईल
ती प्लस बनेल. काय बनलं इक्वेशन मग? velocity of water with respect to ground is equals to velocity of water with respect to train plus velocity of train with respect to ground. मग call it as equation 2. 2 को एक में पुट करो, पुट 2 in 1. मग काय बनतं इक्वेशन? So velocity of fly with respect to ground is equals to velocity of fly with respect to water plus velocity of water with respect to train plus velocity of train with respect to ground. सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत का? मग आपल्याला सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत का मला सांगा. velocity of fly with respect to water velocity of fly with respect to water आहे का? हे बघा, velocity of fly with respect to water आहे. velocity of water with respect to train ती पण आहे. म्हणजे बघा, fly with respect to water, water with respect to train and train with respect to ground स्टार्टिंगलाच घेतलेलं आहे. तिन्ही व्हॅल्यू आहे. मग याच्यावरनं मला कोण मिळेल? तर velocity of fly with respect to ground. मग fly with respect to water, fly with respect to water किती आहे व्हॅल्यू? प्लस 2j कॅप. ओके, plus velocity of water with respect to train, water with respect to train plus 1.2 I cap, plus 1.2 I cap आणि velocity of train with respect to ground plus 10 I cap है कि J cap है रे वो? I cap है मेरे ख्याल से. ठीक है, because train is traveling in eastward direction. हाँ बराबर, ईस्टवर्ड डायरेक्शन में है तो प्लस 10 I cap. मग तिघांची ॲडिशन करता येईल का? ॲडिशन करताना काय काळजी घ्यावी लागते? फक्त असेच कॉम्पोनंट ॲड होतात जे एक्स ॲक्सिस कॉम्पोनंट, जे ॲक्सिस कॉम्पोनंट त्यांची ॲडिशन होईल. 1.2 प्लस 10, सो हा बनला 11.2 I कॅप प्लस इथं बनला 2j कॅप. बच्चा पार्टी वेलोसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड त्याची व्हॅल्यू आली एवढी. पण याचं मॅग्निट्यूड काढावं लागतं. मग मॅग्निट्यूड कसं काढणार? सिद्धी, मॅग्निट्यूड कसं काढतात एखाद्या वेक्टरचं? श्रेयस, साक्षी, यस सांगा बरं. हा, काय करायचं? मॅग्निट्यूड काढताना काय करूयात मग? तर velocity of fly with respect to ground याचा मॅग्निट्यूड काढायचं म्हटलं तर स्क्वेअर रूट ऑफ 11.2 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर. मग हे कॅल्क्युलेशन करताना आता काळजी घ्यायची. 11.2 चा स्क्वेअर आहे त्याला डबल लिहा, प्लस 4 करा, किंवा मी सांगितलं त्या पद्धतीने गेलं तरी चालेल. काय करायचं? डेसिमल पॉईंट शिफ्ट करून घ्यायचा. पण कॅल्क्युलेशन्स कमी होणार नाही आहे. 11.2 11.2दा लिहिलं आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करून घेतलं तरी चालेल, किंवा 112 × 112 लिहा आणि मग डेसिमल पॉईंट द्या, तसं पण चालेल. ठीक आहे, एवढं आन्सर काढणार का? मग तुम्ही एवढं आन्सर काढताल का मला सांगा? येस सर. हां, मग एवढं आन्सर काढा. बरं, आणखी एक आता माझा हा प्रश्न आहे की हे बघा, परत एकदा सांगतोय, रिवाइव करतो. काय की आपली ट्रेन ह्या डायरेक्शनमध्ये चालली होती, ईस्ट डायरेक्शनमध्ये, म्हणून ट्रेनचा स्पीड हा अलॉंग कुठला ॲक्सिस असेल? हा तर पॉझिटिव्ह आय कॅप असेल. वेटर पण ट्रेनमध्येच वेटर पण हलतोय सेम डायरेक्शनमध्ये. मग वेटरची पण वेलोसिटी आपण वेलोसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू ट्रेन घेतली. हा जो ईस्ट डायरेक्शनमध्ये चालली होती ही होती ट्रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. आता हे बघा, आपण बाहेर आहोत, आपल्याला ट्रेनचा स्पीड कळतोय विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, पण ट्रेनच्या आतमध्ये जो माणूस आहे बघा, ट्रेनच्या आतमध्ये जो माणूस आहे त्याचा स्पीड हमेशा विथ रिस्पेक्ट टू ट्रेन असणार. कसा असेल? विथ रिस्पेक्ट टू ट्रेन. बाहेरून जो माणूस पाहतोय, आता सपोज ट्रेन किती मीटर पर सेकंडने धावत होती रे? ट्रेन किती मीटरने धावतीये? 10 मीटर पर सेकंड. हा माणूस आतमध्ये किती स्पीडने धावतोय रे? 1.2 मीटर. कळतंय? धावतोय म्हणजे चालतोय. आता दोघे सेम डायरेक्शनमध्ये,
मग मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस बाहेरून पाहताल तर तुम्हाला ह्या माणसाची व्हेलॉसिटी 1.2 दिसेल का? तर नाही. काय होईल, दोघंही सेम डायरेक्शनमध्ये चाललेत, म्हणून तुम्हाला याचा 10चा स्पीड आणि याचा 1.2चा स्पीड असं मिळून तो स्पीड दिसेल. कळतंय का बच्चा पार्टी लोक? कारण हा माणूस हा आपण ग्राउंडवर आहे, आपण ग्राउंडवरनं ज्यावेळेस पाहतोय ना, तर आपल्याला ट्रेनचा स्पीड आहे 10 मीटर पर सेकंड. आता माणूस कुठे आहे? तर ट्रेनमध्ये. जागेवर थांबलाय का? नाही. जर माणूस जागेवर थांबलेला असेल रेस्टला, बच्चा पार्टी लोक बघा लॉजिक, हे बघा, हे लय महत्वाचं. याला म्हणतात फ्रेम ऑफ रेफरन्स आमच्या फिजिक्सच्या भाषेमध्ये. पण ते फ्रेम ऑफ रेफरन्स वगैरे असे जड शब्द वापरले ना, तुम्हाला घंटा काही कळणार नाही. त्यापेक्षा सोप्या शब्दात सांगतो, हे बघा, ट्रेन आहे, ट्रेन चालली आहे रोडवर. आता रोड मूव्ह होतो का? ग्राउंड मूव्ह होतं का? नाही. ग्राउंडची व्हेलॉसिटी किती असते? 0. आता ट्रेन मूव्ह होतीये, ट्रेन कुठल्या डायरेक्शनमध्ये चालली आहे? इथं चालली आहे पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये. कळतंय का? किती आहे स्पीड ट्रेनचा? ट्रेनचा स्पीड आहे 10 मीटर पर सेकंड, बरोबर. मग मी हा जो स्पीड देतो हा हमेशा विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड देतो. बरं, पण 10 स्पीड हे मॅग्निट्यूड झालं त्याचं. तो कुठल्या डायरेक्शनमध्ये चाललाय? पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये चाललाय सर. मग म्हणून लिहिताना याला +10 आय कॅप लिहिलं सर मी. कन्सेप्ट क्लिअर का सर्वांचा? साक्षी, प्रेम, श्रेयस, साक्षी, यश, शिवराज, सिद्धी, श्रावणी, बताओ मेरे को. यस. मग आता तुम्ही Yes, sir. तुम्ही ग्राउंडवर न पाहताय, तुम्ही ग्राउंडवर पाहताय म्हणजे तुमचाही स्पीड 0 आहे. आता मला सांगा, ह्या ट्रेनमध्ये एखादा माणूस झोपला, ठीक आहे, डायरेक्ट आडवा झाला बरं का, स्लीपर कोचमध्ये बसलेला आहे, झोपलाय तो डायरेक्ट असं इथं, ठीक आहे. मग आता झोपलाय म्हणजे तो कसा आहे? रेस्टला आहे. कसं आहे? रेस्टला. इट इज नॉट मुव्हिंग. पण ग्राउंडवरून बघितल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी आणि ट्रेनची व्हेलॉसिटी सेमच आहे. कळतंय का तुम्हाला? ग्राउंडवरून आपण जर बघितलं तर तो रेस्टला नाहीये. रेस्टला कुणाच्या नजरेत येतो? हा, तुम्ही आणि तुमचा मित्र बसलाय, मित्र जागा आहे, मित्र पण बसलेला आहे सीटावर. मित्राच्या दृष्टीने तुम्ही रेस्टला आहे म्हणजे तुम्ही मुव्हिंग नाहीये. पण हे जे ग्राउंडवर मित्र आहे त्याला वाटतंय अरे तुमचाही स्पीड त्या ट्रेनच्या स्पीड इतकंच आहे. अरे बरोबर का बच्चा पार्टी? समजतंय का? Yes, sir. हा. Yes. मग याला म्हणतात फ्रेम ऑफ रेफरन्स. तुम्ही पाहताय कुठून? हा, तुम्ही मित्रासोबत ट्रेनमध्ये बसलाय तर तुमच्या दृष्टीने मित्र झोपलेला आहे. इट इज ॲट रेस्ट, इट इज नॉट मुव्हिंग, उसका व्हेलॉसिटी 0 आहे. बट जर तुम्ही ग्राउंडवर आहे तर तुम्हाला पण तीच व्हेलॉसिटी मिळाली आहे जी ट्रेनला आहे. मग आता बच्चा पार्टी परत एकदा ती केस सांगतो आणि आजच्या सभेला मी पूर्ण विराम देणार आहे इथे. हे बघा, मग आता आपली ट्रेन चालली आहे, कुठल्या डायरेक्शनमध्ये चालली आहे ट्रेन? ट्रेनला डबे, हां, कुठल्या डायरेक्शनमध्ये चालली ट्रेन सांगा, तुम्ही सांगा. आता ॲरो दाखवलाय मी, कुठली डायरेक्शन आहे ही सांगा. Positive. हां, पॉझिटिव्ह एक डायरेक्शन आहे. आता इथं एक माणूस आहे, ह्या डब्यातून त्या डब्यात तुम्ही बसलेत का कधी ट्रेनमध्ये? तुम्ही ह्या डब्यातून त्या डब्यात चालले, जाताना तुमचा स्वतःचा काहीतरी स्पीड असेल ना, का तुम्ही जागेवर उभे राहणार, म्हणणार ट्रेन ट्रेन बाबा मेरे को लेके जा, ट्रेन बाई मला पुढच्या डब्यात घेऊन जा, असं काही होईल का? नाही. तुम्ही म्हणताल, तुम्ही स्वतःचं तुम्हाला एनर्जी आहे ना, तुम्ही मग ह्या डब्यातून त्या डब्यात जायचं म्हणल्यानंतर ट्रेनचा डबा तुम्हाला तिथे घेऊन जाणार नाही. ट्रेनचा डबा तिथंच आहे, तुम्हाला जावं लागेल. मग त्या माणसाचा स्पीड दिला होता 1.2 मीटर पर सेकंड. मग त्याचा स्पीड जो आहे तो माणसाचा स्पीड त्या वेटरचा स्पीड विथ रिस्पेक्ट टू ट्रेन दिला होता तुम्हाला. मग आता सांगा, ट्रेन पण पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये चालली आहे, माणूस पण पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये चालला आहे, म्हणून तुम्ही वेलोसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू ट्रेन 1.2 मीटर पर सेकेंड. यहाँ पे लिखते टाइम उसका डायरेक्शन क्या लिखा बच्चा पार्टी लोग? आई कॅप ही लिखा. आता किती जणांना गोष्ट क्लिअर होती आहे सांगा? वेलोसिटी ऑफ ट्रेन किती होती विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड? वेलोसिटी ऑफ ट्रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड होती सर +10 आई कॅप. बच्चा पार्टी लोक समजलं? आता हा माणूस जर उलटा चालला असता, ट्रेन अशी चालली, माणूस जर उलटा ह्या डब्यातून, सपोज हे तिसरा डबा होता, हे इंजिन रियाद, हे पहिला डबा, हा दुसरा डबा, ह्या डब्यातून मागच्या डब्यात जर गेला, ट्रेन अशी चालली आहे, तर मग त्याची वेलोसिटी काय घेतली असती? तुम्ही सांगा. वेलोसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू ट्रेन
माइनस 1.2 आई कैप मीटर पर सेकेंड। बच्चा पार्टी लोग, इतना सिंपल है, समझ में आया? अरे हाँ या ना बताओ जल्दी बच्चा Yes, पार्टी sir. लोग। हा, इंटरेस्टिंग ना? आणि आता सपोज मी याला ग्राउंड वरून पाहतोय, बघा मी ग्राउंड वरून पाहतोय, जर तो माणूस रेस्टला असता तर त्याचा स्पीड बघा, वेटर, इफ वेटर इज ॲट रेस्ट, इफ वेटर इज ॲट रेस्ट इनसाइड द ट्रेन, हे सगळं कुठं चाललंय? इनसाइड द ट्रेन. इफ वेटर इज ॲट रेस्ट इनसाइड द ट्रेन, जर तो इनसाइड द ट्रेन रेस्टला असता तर मी असं म्हटलं असतं वेलॉसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू ट्रेन अँड वेलॉसिटी ऑफ ट्रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड दोन्ही सेम आहे, प्लस 10 आय कॅप, कारण तो हलतच नाही आहे. पण बच्चा पार्टी लोग, जर वेलॉसिटी ऑफ बघा आता जर वेटर पण काहीतरी स्पीडने मूव्ह होतोय इन द डायरेक्शन ऑफ ट्रेन असेल, इफ वेटर इज मूविंग इन द डायरेक्शन ऑफ ट्रेन, इन द डायरेक्शन ऑफ ट्रेन, तो दोनों के स्पीड का एडिशन होगा, वेलोसिटी ऑफ वेटर, वेलोसिटी ऑफ ट्रेन, दोनों का स्पीड का डायरेक्ट एडिशन होगा, और मैं यहाँ पे उसको बोलूँगा वेलोसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ठीक है, वेलोसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. वेलोसिटी ऑफ वेटर था 1.2, वेलोसिटी ऑफ 1.2 आई कैप, वेलोसिटी ऑफ ट्रेन था 10 आई कैप, तो दोनों का एडिशन बना के ये बन गया 11.2 कॉप, ये बन गया वेलोसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ग्राउंडवरून बघितल्यानंतर मला असं वाटतंय की दोघांच्या वेलोसिटीची ॲडिशन झाली. अँड इफ वेटर इज मूविंग इन अपोजिट डायरेक्शन, इफ वेटर इज मूविंग इन अपोजिट डायरेक्शन, तर मग वेटरची वेलोसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड विल बी वेलोसिटी ऑफ वेटर. बघा आता मोठं कोण आहे? ऑब्विसली ट्रेनची वेलोसिटी आहे, मग मी काय करतो, वेलोसिटी ऑफ ट्रेन मायनस वेलोसिटी ऑफ वेटर घेतो. मग वेलोसिटी ऑफ ट्रेन होती प्लस 10 आय कॅप, वेलोसिटी ऑफ वेटर होती आपली मायनस 1.2 आय कॅप, दोघांचं सबट्रॅक्शन होईल आणि उत्तर येईल तुमचं 8.8 आय कॅप. सो रिझल्टंट वेलॉसिटी जी वेटरची दिसेल फ्रॉम ग्राउंड ती आता कमी दिसतीये. काल मी बोट आणि रिव्हरचा प्रॉब्लेम घेतला होता, आठवतंय का? तुम्ही जर बोट म्हणजे रिव्हर ज्या दिशेने वाहतीये त्याच दिशेने जर बोट चालवली तर बोटचा स्पीड, स्वतःचा बोटचा स्पीड प्लस रिव्हरचा स्पीड दोघांची काय होते? ॲडिशन. हा असेल टोटल स्पीड, मग त्याला आपण डाऊनस्ट्रीम स्पीड म्हटलं होतं. अपस्ट्रीम जर उलट्या प्रवाहात जर जायचं म्हटलं तर वेलॉसिटी ऑफ बोट मायनस वेलॉसिटी ऑफ रिव्हर असं केलं होतं. तोच कन्सेप्ट इथं अप्लाय करतोय. समजतंय बच्चा पार्टी लोग? सो बघा 3 केसेस पॉसिबल. तो माणूस एक तर रेस्टला असेल, एक तर तो मूविंग असेल, सेम डायरेक्शन ॲज दॅट ऑफ ट्रेन किंवा अपोजिट डायरेक्शन ॲज दॅट ऑफ ट्रेन. ओके, सो ते कन्सेप्ट केला होता. म्हणून इथं आता आपल्याला माशीबद्दल बोललेत, त्यानंतर मध्येच आपल्याला ट्रेनबद्दल बोलले, मध्येच आपल्याला वेटरबद्दल बोलले. सो पहिली वेलॉसिटी दिली होती ट्रेनची विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, वेटरची विथ रिस्पेक्ट टू ट्रेन, कारण वेटर इनसाइड द ट्रेन आहे. इथं वाटल्यास मेन्शन करतो ॲज वेटर इज इनसाइड द ट्रेन, इनसाइड ए ट्रेन. बच्चा पार्टी लोग समझ में आई बात? तो दैट्स वाई अभी ये फ्लाई इज ऑल्सो फ्लाइंग विथ रिस्पेक्ट टू वेटर इनसाइड ए ट्रेन. फ्लाई इज फ्लाइंग with respect to wetter present inside a train, वो भी inside a train है. ठीक है, सो ऐसा कुल मिला के अपन का कंसेप्ट था. तो पहले अपन ने फिर वेलोसिटी ऑफ ट्रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, वेटर विथ रिस्पेक्ट टू ट्रेन अँड फ्लाय विथ रिस्पेक्ट टू वेटर, कारण त्यांनी फ्लाय विथ रिस्पेक्ट टू वेटर दिलं होतं. मग फ्लाय विथ रिस्पेक्ट टू वेटर काढायचं म्हटल्यानंतर फ्लाय विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मायनस वेटर्स वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आपला कन्सेप्ट वापरला. हे दोन सेपरेट करून टाकले. कसे सेपरेट करतात तर मायनस साईनने, आणि यांच्या वेलोसिटी सिंगल घ्यायच्या म्हटलं तर त्या विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड घेत असतो. दॅट्स इट.
आणि मग फक्त इकडून तिकडून रिअरेंज केल्या टर्म्स, एकामेकामध्ये रिप्लेस केलं, नंतर फायनल व्हॅल्यू काढल्या. आता मी एक्सपेक्ट करतो की तुम्ही एवढं मॅग्निट्यूड त्याचं काढावं, ठीक आहे. आणि मॅग्निट्यूड झाल्यानंतर डायरेक्शन जर जमली तर डायरेक्शन काढावी. सो मग जर ट्रेन ह्या डायरेक्शनमध्ये जाती आहे, वेटर पण ह्या डायरेक्शनमध्ये चालला आहे, ट्रेन पण ह्या डायरेक्शनमध्ये चालली आहे, आणि जी माशी आहे ती ह्या डायरेक्शनमध्ये चालली आहे, फ्लाय. तर मग आपल्याला जो अँगल काढायचा आहे त्या अँगलमध्ये तुम्ही असं पाहताल, ग्राउंडवरनं जर आपल्याला असं दिसलं तर आपल्याला असं दिसेल की ट्रेन अशी मूव्ह होती आहे, म्हणून फ्लाय पण आपली अशी 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 इकडे मूव्ह होती आहे की काय, असं आपल्याला जाणवेल, असं तिरकं तिरकं चाललं आहे की काय. मग हा अँगल थिटा काढायचा विथ हे व्हर्टिकल. मग वेटरची वेलोसिटी इकडे उचलून घ्यायची, ही वेटरची वेलोसिटी, ही फ्लायची वेलोसिटी, थिटा इज इक्वल्स टू टॅन थिटा इज इक्वल्स टू वेटर अपॉन फ्लाय करून टाकायची. ओके, करता येईल, करणार. ओके, थांबूयात बच्चा पार्टी लोग, आज थोड़ा लंबा हो गया सेशन, सॉरी फॉर इट, लेकिन इंटरेस्टिंग था, तो आई थॉट इट शुड बी कम्प्लीटेड टुडे ओनली. सो मला आता काही मोशनचे तुमचे कन्सेप्ट घ्यायचे, उद्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन शिकवेल. तर प्लीज सर्वांनी हजर राहा, आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे तो पण आपण अटेंड करूया. ठीक आहे, थांबूयात, आज जास्त नाही बोलत, पण हां, गुगल रिव्ह्यू प्लीज मेक शुअर दॅट यू आर पोस्टिंग ए गुगल रिव्ह्यू. चालेल, साक्षी, प्रेम, श्रेयस, साक्षी, यस, सिद्धी, श्रावणी, आय थिंक श्रावणी हॅज लेफ्ट मीटिंग. ओके, ओके बच्चा पार्टी, थांबूया, बाय बाय, सी यू, गुड नाईट.